नमस्कार. आज आपण आयुर्वेदातल्या एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, वातदोष संतुलन. आपल्या स्रोतांच्या आधारावर आपण काही एकदम सोपे पण जबरदस्त प्रभावी आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत, जे वातदोषाला शांत करायला मदत करतात. चला सुरू करूया. तर सगळ्यात मोठा प्रश्न, आयुर्वेदानुसार हे वातसंतुलन साधायचं तरी कसं, बरोबर? तर आजच्या या माहितीच्या विश्लेषणात आपण याच प्रश्नाची उत्तरं शोधणार आहोत. आणि गंमत म्हणजे ही उत्तरं आपल्या स्वयंपाकघरापासून ते खास आयुर्वेदिक औषधांपर्यंत सगळीकडे दडलेली आहेत. चला तर मग सगळ्यात आधी सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकघरापासून. हो, कारण तिथेच अनेक उपाय लपलेले आहेत. आयुर्वेदात साध्या साध्या चूर्णांचं मिश्रण करून खूप प्रभावी उपाय बनतात. पाहूया आपल्या स्रोतांनुसार सर्वोत्तम मिश्रण कोणतं आहे. हा उपाय बघा अगदी साधा आहे पण तितकाच पॉवरफुल. काय करायचंय तर 50 ग्रॅम मेथी, 50 ग्रॅम हळद आणि 50 ग्रॅम सुंठ पावडर घ्यायची आणि त्यात फक्त 25 ग्रॅम अश्वगंधा चूर्ण मिसळायचं. झालं. हे मिश्रण सकाळी आणि संध्याकाळी नाश्त्यानंतर घ्यायचं. आणि हो, सगळ्यात चांगल्या परिणामांसाठी रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत घ्यायला विसरू नका. आणि थांबा, पर्याय फक्त एकच नाहीये. आपल्याकडे अजूनही ऑप्शन्स आहेत. बघा, मोहरीचं चूर्ण गुळात मिसळून घेऊ शकता किंवा मग हिरडा, सुंठ आणि ओवा यांचं चूर्ण गरम पाण्यासोबत घेतलं तरी चालेल. एवढंच नाही, सुंठ, जायफळ आणि कोरफडीचा गर एकत्र करून किंवा त्रिफळा, कोथिंबीर आणि वेलची पावडरचं मिश्रण हे सगळं वाताला शांत करायला खूप मदत करतं. म्हणजे कितीतरी पर्याय आहेत आपल्याकडे. ओके, तर हे झालं चूर्णांबद्दल. पण फक्त चूर्णच नाही, आपल्या रोजच्या जीवनात थोडेसे अगदी छोटे छोटे बदल करूनही वात संतुलित करता येतो. चला तर मग पाहूया की आपल्या स्रोतानुसार हे सोपे आणि प्रभावी आहारातील बदल नेमके कोणते आहेत. हा तर बघा, एकदमच सोपा उपाय. काय करायचं तर लसणाच्या काही पाकळ्या घ्यायच्या, त्या तुपात परतायच्या आणि सकाळी पाण्यासोबत खायच्या. झालं. आयुर्वेदानुसार लसूण आणि तूप हे दोन्ही वात कमी करण्यासाठी ओळखले जातात आणि मग त्यांचे हे कॉम्बिनेशन तर खूपच फायदेशीर ठरतं. आता दिवसाची सुरुवात एकदम पौष्टिक आणि वात शांत करणाऱ्या पदार्थाने करायची असेल तर सकाळी दुधात शिजवलेली अळीवाची खीर खाणं हा एक उत्तम पर्याय आहे. याने काय होतं तर शरीराला उष्णता मिळते, पोषणही मिळतं आणि हे दोन्ही वाढलेल्या वाताला शांत करायला मदत करतात. हा तर एक सोपा आणि चविष्ट उपाय आहे. फक्त दालचिनी पावडर घ्या आणि ती मधासोबत मिसळून खा. हे मिश्रण चवीला तर मस्त लागतंच, पण दालचिनीमध्ये जे उष्ण गुणधर्म असतात ना, त्यामुळे ते वातदोषावर एकदम प्रभावी ठरतं. तर मग आहारातील बदलांची एक छोटीशी उजळणी करूया. आपण पाहिलं तुपात परतलेला लसूण, अळीवाची खीर आणि दालचिनी मध. याशिवाय रात्री गरम दुधात थोडं एरंडेल तेल घेणं किंवा बकरीच्या दुधासोबत रुईचा चीक आणि जुना गूळ आणि सकाळी रिकाम्या पोटी मेथीची पूड घेणं, हे सगळे उपाय वातसंतुलनासाठी खूप उपयुक्त आहेत. बरं, आता घरगुती उपायांसोबतच आपल्या स्रोतामध्ये काही खास आयुर्वेदिक औषधांचाही उल्लेख आहे. चला त्यांच्यावर एक नजर टाकूया. पण एक गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे कोणतंही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्ला घेणं हे अत्यावश्यक आहे. हे विसरू नका. तर इथे काही औषधांची नावं दिली आहेत, जसं की सिंहनाथ गुग्गुळ, वाताहारी वटी आणि महायोगराज गुग्गुळ. त्याचबरोबर दशमूलारिष्ठ आणि महासुदर्शन चूर्ण यांचाही उल्लेख आहे. आपल्या स्रोतानुसार ही औषधं सहसा जेवणानंतर घेण्याचा सल्ला दिला जातो. ओके, तर आपण आत्तापर्यंत चूर्ण पाहिले, आहारातले बदल पाहिले आणि काही औषधही पाहिली. आता आपण या सगळ्या माहितीच्या आधारे एका शेवटच्या आणि जरा वेगळ्या प्रकारच्या उपायाकडे वळूया आणि मग बघूया की या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो. हे बघा, आत्तापर्यंत आपण जे काही उपाय पाहिले ते सगळे पोटातून घेण्यासाठी होते, बरोबर? पण हा उपाय बाह्य उपचाराचा आहे. काय करायचंय तर निरगुडीची पानं पाण्यात उकळायची आणि त्या पाण्याने अंघोळ करायची. निरगुडी वनस्पती ही वेदना कमी करण्यासाठी आणि वात शांत करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे या पाण्याने स्नान केल्यावर शरीराला खूपच आराम मिळतो. आणि या सगळ्या माहितीचा जो सार आहे, जो निष्कर्ष आहे, तो आपल्या स्रोतामध्ये अगदी स्पष्टपणे दिलाय. हे एकच वाक्य या सगळ्या उपायांच्या ताकदीवर शिक्कामोर्तब करतं की जर हे उपाय योग्य प्रकारे केले तर वाढलेला वातदोष नक्कीच शांत होतो. तर मग आपण इतके सगळे पर्याय पाहिलेत. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की यापैकी कोणता उपाय आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या सोयीनुसार आपण सहजपणे सामील करू शकतो, हो ना? कारण यावर विचार करणं आणि कृती करणं हेच निरोगी आयुष्याकडे टाकलेलं पहिलं पाऊल ठरू शकतं.